नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या 4th सेमिस्टरचा मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ब्रांचचा सुंदर असा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे तर मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट हे त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे। बरोबर आहे, सब्जेक्ट कोड आणि तुम्ही शॉर्ट फॉर्म वगैरे बघू शकत असाल तर 4th सेमिस्टरचा सुंदर असा हा सब्जेक्ट आहे। मग सर आता या सब्जेक्ट मध्ये आम्हाला नेमकं काय काय शिकायचं आहे, याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे, याचं सेल्फ लर्निंग असेसमेंट वगैरे आहे का, नेमकं कशा प्रकारे एक्झाम वगैरे असणार आहे, पेपर कशा प्रकारे विचारू शकला जातो, नंतर याची एक्झाम थोडी टफ होते का, विषय थोडासा हार्ड आहे का, कसा आहे, तर सर्व आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू। यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय शिकायचं, याचा सिलेबस काय आहे, या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर समजा हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे एकदम कमी कॉस्ट मध्ये, एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि जबरदस्त क्वालिटी सोबत। ठीक आहे ना, चला असो मग सुरुवात करायची। हो सर ठीक आहे, चलो। तर बघा भावांनो, मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट तर हा विषय नेमका तुम्हाला का दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय शिकायचं आहे, तर यामध्ये आहे बेटा सायन्स ऑफ मेजरमेंट, म्हणजे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेजरमेंट तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहे। म्हणजे कंपनीमध्ये बघा, तुम्ही जर कंपनीत जर गेले असाल, बरोबर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कंपनीमध्ये आपल्या मेकॅनिकल ब्रांचचे वेगवेगळे पार्ट पडतात। कोणकोणते, तर सर्वात पहिले पडतो बेटा आपला प्रोडक्शन डिपार्टमेंट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग गेलो पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशा होतात, काय होतात, तर ह्या शिकायचं असेल तर तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जॉब करू शकता। नंतर तुमचा असं बेटा एक म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, जर तुम्हाला गाड्यांमध्ये इंजिनमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जॉब करू शकता। नंतर असतो तुमचा बेटा एक प्रकारे असतो तुमचं समजा रोबोटिक्स, तर जर तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये जास्त इंटरेस्ट असेल, रोबोट वगैरे बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, तुम्ही रोबोटिक्स कडे जाऊ शकता। आणि एक असतो बेटा आपला क्वालिटी कंट्रोल, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट बनवून बाहेर पडतात तर त्यांचं प्रॉपर मेजरमेंट करणं, ते प्रॉपर स्टँडर्ड मध्ये आहे की नाहीये, ते व्यवस्थित बनलेलं आहे की नाहीये, त्याची क्वालिटी चेक करणं, सर्व प्रॉपर मेजरमेंट करणं, हे सर्व तुम्हाला ह्या विषयामध्ये शिकायचं बेटा। तर असे वेगवेगळे सेक्टर आहे बाळांनो। तर आपला हा जो छान छान सुंदर मेट्रोलॉजी अँड मेजरमेंटचा जो विषय आहे ना, यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे मेजरमेंट शिकायचे बेटा। इंडस्ट्रीमध्ये मेट्रोलॉजी आपण कशा प्रकारे यूज करतो, जे आपण काय वेगवेगळ्या टेक्निक असतात या कशा प्रकारे यूज केल्या जातात, स्टँडर्ड कशा प्रकारे आणतात, बरोबर आहे, आपल्याला समजा इंटरचेंजेबिलिटी कशा प्रकारे करायची आहे, या सर्व विषय, हे सर्व तुम्ही टॉपिक्स शिकणार बेटा या सुंदर अशा विषयामध्ये। तर इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुम्हाला भविष्यामध्ये बघा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, त्याच्यानंतर समजा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे जर समजा तुम्ही गेले तर असे विषय खूप जास्त विचारले जातात। तुम्हाला जर वाटतं सर आम्हाला डेरिव्हेटिव्ह विचारतील का, इंटिग्रेशन विचारतील का, मॅथ्स विचारतील का, नाही रे, तर तुम्हाला विचारता बेटा मेजरमेंट। सांगा बरं, स्क्रू थ्रेड मेजरमेंट करण्यासाठी कोणता डिव्हाइस वापरशाल, कशा प्रकारे चेक करशाल, असे भरपूर प्रश्न विचारले जातात बेटा। ज्या विद्यार्थ्याला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं बेटा, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करायचंय, त्याला तर हा विषय खूप जास्त महत्वाचा आहे। क्वालिटी कंट्रोलसाठी सुद्धा हा विषय खूप महत्वाचा आहे बेटा। ठीक आहे ना, जबरदस्त विषय आहे। जर बघायला गेलो ना बेटा तर मॅक्सिमम तर थेरी सब्जेक्ट आहे, पण याची थेरी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, कारण मध्ये अँगल डेकर आहे, काही कॉम्पॅरेटर वगैरे आहे, बरोबर, सिग्मा कॉम्पॅरेटर वगैरे आहे। नंतर तुमचं समजा कॉम्पॅरेटर कशा प्रकारे यूज केले जातात, त्याचे प्रिन्सिपल कोणकोणते असतात, म्हणजे भरपूर सारा असा खूप म्हणजे इतका भरभरून सिलेबस दिला याचा डायरेक्टली की विचारता सोय नाही। तर प्रॉपर असा मोठा सिलेबस आहे, सर्व म्हणजे जेवढे पण काही मेजरमेंट असेल सर्व तुम्हाला या विषयामध्ये टाकून दिले त्यांनी डायरेक्टली, बरोबर आहे। पहिले काय होतं डिप्लोमाला, पूर्वीची जी स्कीम होती आपली जुनी स्कीम, त्यामध्ये 2 विषय होते, बरोबर आहे, एक मेट्रोलॉजी वेगळा आणि एक मेजरमेंट वेगळा। आता त्यांनी दोघांना एकत्र करून टाकला बेटा, तर थोडासा मोठा झालेला, पण ठीक आहे ना, करून घेऊ ना आपण। अरे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा, सर्व काही व्यवस्थित होईल बेटा। ठीक आहे ना, तर सुंदर असा हा विषय आहे। तर आता आपण बघूया की याचं नेमकं एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे। ठीक आहे ना, चला असो, मला सर्वांना माहिती असेल की आपल्या डिप्लोमाला सध्या 30-70चा पॅटर्न आहे। 30 मार्क असतात तुमचे युनिट टेस्टचे, 2 युनिट टेस्ट होतात, त्याचा ऍव्हरेज पाठवला जातो आणि 70 मार्काची असते बेटा तुमची फायनल थेरी एक्झाम। ठीक आहे ना, तर बघा बाळांनो, मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट सब्जेक्ट कोड आहे 313-316, MEM चा शॉर्टकट आहे। त्यानंतर पेपरचा ड्युरेशन तुमचा 3 तासाचा फायनल पेपर होईल बेटा। 30-70चा पॅटर्न सेम टू सेम तसंच आहे बेटा। 40 मार्काची पासिंग तुमची असणार आहे कंबाईन मिळून, दोघी मिळून, त्यामुळे युनिट टेस्टला मॅक्सिमम मार्क पाडा बेटा। ठीक आहे ना, त्यानंतर बघा तुमचं प्रॅक्टिकल असणार बेटा, म्हणजे तुम्हाला या विषयाला मॅन्युअल असेल, तुम्हाला मॅन्युअल दिलं जाईल, वेगवेगळे प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करावे लागतील, मेजरमेंट परफॉर्म करावे लागतील, त्याच्या रीडिंग तुम्हाला लिहावं लागतील, बरोबर आहे। त्यानंतर 25 मार्काचा एक्सटर्नल असणार आहे बेटा। एक्सटर्नल म्हणजे का, बाहेरच्या कॉलेजचा एक जण येईल आणि तुमची रपारप ओरल घेईल डायरेक्टली। ठीक आहे ना, म्हणजे इन शॉर्ट
ओरल बेटा याची ओरल घ्यायला अशी मजा येते ना डायरेक्टली, अरे लय मजा येते डायरेक्टली. ज्याचा अभ्यास झालाय त्याला ओरल द्यायला मजा येते आणि शिक्षकांना याची ओरल घ्यायला मजा येते. असे गंदे मंदे क्वेश्चन विचारतात ते. आणि यामध्ये भरपूर मोठा वास्ट सिलेबस आहे बेटा, ठीक आहे ना. तर एकदम मजा येते डायरेक्टली. तर ओरल तुमची 25 मार्काची एक्सटर्नल ओरल होणार आहे बेटा, ठीक आहे ना, लक्षात घ्या. त्यानंतर 25 मार्काचा तुमचं सेल्फ लर्निंग असेसमेंट, म्हणजे तुम्हाला ट्युटोरियल असेल, तुम्हाला असाइनमेंट वगैरे असेल ते तुम्हाला लिहून घ्यायचे, सबमिट वगैरे करून द्यायचे. तर असं 175 मार्क्सचं टोटल तुमचा संपूर्ण टर्म असणार आहे बेटा, ठीक आहे ना. त्यानंतर आता राहिला विषय आमचे चॅप्टर सर, कोणकोणते चॅप्टर आम्हाला शिकायचं आणि या चॅप्टरमध्ये नेमकं तुम्हाला काय काय शिकायचं हे सुद्धा महत्वाचं आहे बाळांनो, ठीक आहे ना. पण हो, त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो बाळांनो, आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, ठीक आहे ना. प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहे. बघा, तुम्ही आता 4th सेमेस्टर मध्ये असाल तर थेरी ऑफ मशीन टॉम आहे, प्रोडक्शन प्रोसेस पीपीआर आहे, आपला सुंदर विषय मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट सुद्धा आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा सुद्धा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप जास्त महत्वाचा असतो बेटा, हा सब्जेक्ट सुद्धा आहे. म्हणजे या चारही सब्जेक्टचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील आपल्या ऍप्लिकेशनवर. आणि बघा, सुरुवातीला तुम्ही एक काम करा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आमचं शिकवणं कसं वाटतं ते बघा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करा, नाही तर करू नका. फ्री डेमो लेक्चर पाहायला काही जातंय का, काही पैसे लागतात का तुम्हाला? नाही. तर पहिले फ्री डेमो लेक्चर पहा, आवडलं तरच मग पुढे तुम्ही परचेस करू शकता. आणि हो, या सर्वांचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे चारही सब्जेक्ट जर तुम्ही घेत असाल त्याचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे. तर या कॉम्बोमध्ये तुमचे थोडे पैसे वाचून जाता, पैसे तुमचे थोडे सेव्ह होऊन जाता. तर बघा, घरी बसूनच तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. काहींच्या कॉलेजला लेक्चर होऊ द्या नका होऊ द्या, आपण भलं आणि आपलं विनीत ट्युटोरियल ऍप भलं, बरोबर आहे. आणि बघा बेटा, आता तुम्हाला तुम्ही म्हणता की सर आम्हाला असे प्रॉब्लेम्स येत आहे, लॉग इन इश्यू येत आहे, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या डिव्हाइसमध्ये आम्ही लॉग इन करू शकत नाहीये. तर बेटा हा थोडा सिक्युरिटी पर्पज आहे. एक मोबाईल नंबर एकाच याच्यामध्ये लॉग इन तुम्ही करू शकता, एका वेळी एकाच याच्यात लॉग इन तुम्ही चालू शकता बेटा. तुम्ही जर डिव्हाइस चेंज करशाल तर मग प्रॉब्लेम येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे ना, तुमचं लॉग आउट होऊन जाईल बेटा. तर एका डिव्हाइसमध्ये वापरा. आणि जर समजा तुमचा मोबाईल फॉर्मॅट झाला किंवा कोणतेही इश्यू आले ऍप्लिकेशन रिगार्डिंग, तुम्हाला कोणतेही इश्यू आले तर तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता बेटा. बघा, आपली हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअप लाईनला मेसेज करू शकता. तुम्हाला रिप्लाय लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमची टीम तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि 100% तुम्हाला रिप्लाय देईल. फक्त असं नका, तुमचं कसं म्हणणं आहे की मी हाय टाकला की लगेच इकडून हॅलो आलं पाहिजे. अरे यार, एवढे लवकर नाही, कारण बेटा रोजचे हजार मेसेज येतात बेटा डायरेक्टली, ठीक आहे ना. तेवढं नाही पॉसिबल होत बाळांनो, ठीक आहे ना. तर बघा, सिंपलची गोष्ट सांगतोय, तुम्ही मेसेज करून ठेवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर दिलं जाईल, तुमचं सोल्युशन लवकरात लवकर तुम्हाला दिलं जाईल. आणि हो, आमच्या टीमशी कोऑर्डिनेट करून, आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स सुद्धा परचेस करू शकता. त्यामुळे तुमचं इंटरनेट हँडलिंग चार्जेस वाचतील, ठीक आहे ना. हे जे तुमचे पैसे जाणार होते ना, हे थोडेसे तुमचे वाचून जातील. आलं का लक्षात तुम्हाला? बघा, इंटरनेट हँडलिंग चार्जेस तुमचे वाचतील, प्लस तुम्हाला जवळपास 30 to 40 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. तुम्ही आमच्या टीमशी कोऑर्डिनेट करा, ते तुम्हाला कोर्स वगैरे परचेस करून देऊन देतील, ठीक आहे ना. काही टेन्शन घेऊ नका बेटा, एकदम सर्व काही सिक्युअर आहे. फक्त हे 2 नंबर लक्षात ठेवा, हे 2 नंबर सेव्ह करून घ्या, विनीत ट्युटोरियल हेल्पलाईन नंबर नावाने, ठीक आहे ना. चला असो, तर कोर्स तुम्ही परचेस करण्यासाठी या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. त्यानंतर कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, तर सर्वात पहिले संपूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल, प्रॉपर सिलेबस कंप्लीट केला जाईल. त्यानंतर तुम्हाला फ्री क्रॅश कोर्स सुद्धा मिळेल. मग सर, क्रॅश कोर्स काय विषय हो? तर बघा, क्रॅश कोर्स म्हणजे काय बेटा, आता बघा, स्टार्टिंगला तुम्ही सर्वचे सर्व लेक्चर बघाल, बरोबर आहे. एकेका चॅप्टरवरचे 15-15, 20-20 लेक्चर तुम्ही बघाल, बरोबर आहे का नाही. 15-15 लेक्चर तुम्ही एकेका चॅप्टरचे बघाल. मग आता मला सांगा, एक्झाम आली आणि आपल्याला जर समजा रिव्हाइज करायचं असेल, सर्वचे सर्व रिव्हिजन करायचे असेल, तर मग काय करशाल? परत 15 लेक्चर तुम्ही परत बघशाल का? नाही सर, एवढे 15 लेक्चर आमचे कसं काय होणार आहे? तर पॉसिबल नाही बाळांनो. मग त्यावेळेस आम्ही रिव्हिजन क्रॅश कोर्स सिरीज आम्ही लॉन्च करू. त्यामध्ये आम्ही जे 15 ते 20 लेक्चर जे घेतलेले नाही पहिल्या चॅप्टरचे, या संपूर्ण चॅप्टरला आम्ही 2 लेक्चरमध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण रिव्हाइज करून देऊ बेटा तुम्हाला. 1 शॉट लेक्चर आम्ही त्याचे बनवू डायरेक्टली, बरोबर आहे. म्हणजे 2 ते 3 लेक्चर पहा, संपूर्ण चॅप्टर रिव्हाइज करा बेटा. तर एक्झामच्या टायमाला हे तुम्हाला खूप कामात येणार बेटा. अलग लक्ष तुम्हाला. तर फ्री क्रॅश कोर्स जो तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागणार होता, तो पण या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल. प्लस थेरी नोट्स तुम्हाला प्रॉपर मिळतील. फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युलाचे नोट्स मिळतील. आता टॉम आहे, टॉम मध्ये फॉर्म्युलेज लागतात, तर ते नोट्स तुम्हाला मिळून जातील. IMP प्रॅक्टिस पेपर, चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील. IMP क्वेश्चन बँक तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण तुमचा ऑनलाईन क्लास असणार आहे बाळांनो, ठीक आहे ना. तर बघा बाळांनो, तुम्ही आताच जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनवर वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहे. तुम्ही कोर्स परचेस करून पहिले डेमो लेक्चर बघा, शिकवणं बघा बेटा, शिकवणं आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करा बेटा, ठीक आहे. चलो, तर बघूया आता आपण आपल्या सिलेबसला. तर सिलेबस नेमकं काय काय आहे, काय काय शिकायचं आहे आम्हाला या संपूर्ण विषयामध्ये, ठीक आहे ना. चला, तर सर्वात पहिले बेटा ओव्हरव्ह्यू ऑफ मेट्रोलॉजी अँड लिनियर मेजरमेंट. म्हणजे मेट्रोलॉजी म्हणजे नेमकं काय,
तर मेट्रोलॉजीमध्ये आपण काय काय बघतो की मेट्रोलॉजी कुठे कुठे वापरल्या जातात, मेट्रोलॉजीची गरज काय आहे, बरोबर आहे. स्टँडर्ड काय असतं, एखाद्या कंपनीचं स्टँडर्ड असतं ना, इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणजे काय, नॅशनल स्टँडर्ड म्हणजे काय, कंपनी स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्डचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहे, एरर्स काय असतात. ज्यावेळेस आपण समजा बघा, बऱ्याच वेळा असं होतं बघा, बघितलं असेल तुम्ही की समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं जाय रे याची लेंथ मोजून आण, तो म्हणतो सर याची लेंथ आलेली माझी 200 सेंटीमीटर. आणि त्याच्या बाजूचा विद्यार्थी सांगितलं, तो म्हणतो नाही हो सर माझी तर 199 सेंटीमीटर आली. एक म्हणतो सर माझी 199.5 आली. मग आता मला सांगा, तिघांनी मला वेगवेगळ्या रिडिंग सांगितल्या, कोणाची व्हॅल्यू बरोबर आहे. तर या पण गोष्टी मला चेक करावं लागेल. तर याला पॅरालेक्स एरर म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतात, रँडम एरर म्हणतात, एन्व्हायरमेंटल एरर म्हणतात. तशा वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड्स हे तुम्हाला बघायचं बेटा पहिल्या चॅप्टरमध्ये. नंतर लिनियर मेजरमेंट म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी लिनियर आहे, बरोबर आहे. तर समजा त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट असू शकतो, म्हणजे वेगवेगळे डिस्टन्स वगैरे असू शकतं. तर ज्या पण गोष्टी लिनियरवाल्या आहे, सर्व लिनियर मेजरमेंट तुम्हाला शिकायचं बेटा फर्स्ट चॅप्टरमध्ये, ज्याचं वेटेज असणार आहे बेटा 14 मार्क्स. ठीक आहे ना. त्यानंतर बेटा गेजेस अँड कंपॅरेटर. आता गेजेस आणि कंपॅरेटर म्हणजे नेमकं काय हो सर? तर गेजेस आणि आता बघा, बऱ्याचशा वेळेस तुम्ही बघितलं असेल की कंपनीमध्ये ना एखाद्या वेळेस ना अशी काही गोष्टी असतात की त्यामध्ये गो आणि नो गो गेजेस. म्हणजे गो म्हणजे काय की त्याच्यामध्ये ते गेलं पाहिजे, आणि नो गो म्हणजे काय ते त्याच्यामधून जायला नको. तर गो नो गो गेजेस, नंतर टेलर प्रिन्सिपल, असे भरपूर सारे वेगवेगळे गेजेस वापरले जातात त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी. येतं लक्ष तुम्हाला, वेगवेगळे कलर कोड वापरले जातात त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी. दरवेळेस मेजरमेंट केलं जात नाही. आणि दुसरं बेटा आपलं कंपॅरेटर. आता कंपॅरेटर म्हणजे काय की कंपॅरेटर कधीच तुम्हाला रिडिंग नाही दाखवत. कंपॅरेटर फक्त हे सांगतं, हा पाय बो, हा तुमचा स्टँडर्ड होता आणि हे तुमचं वर्कपीस होतं. तर या वर्कपीसमध्ये आणि या स्टँडर्डमध्ये एवढ्या एवढ्याचा डिफरन्स आहे. अलग लक्षात मला काय म्हणायचं ते, म्हणजे हे होतं आपलं स्टँडर्ड पीस आणि हे होतं आपलं वर्क पीस, ज्याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं होतं. तर या वर्क पीसचं कंपॅरिझन तो काय करतो, स्टँडर्ड सोबत करतो आणि सांगतो की बाबा याची फिनिश एवढी एवढी खराब आहे, याची लेंथ एवढी एवढी जास्त आहे, याचं हे तेवढं तेवढं जास्त आहे. म्हणजे जे पण काय असेल ना, सर्व डायमेन्शन्स तो काय करतो, कम्पेअर करतो आणि आपल्याला सांगतो बेटा. तर हे सर्वच्या सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कंपॅरेटर्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गेजेस आहे, डायल गेज इंडिकेटर वगैरे आहे. त्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर 12 मार्कांना हे चॅप्टर तुमचं असणार आहे बाळांनो. ठीक आहे ना. त्यानंतर बेटा आपलं अँग्युलर मेजरमेंट, बरोबर आहे. आता अँग्युलर मेजरमेंट म्हणजे काय, तर सिंपलची गोष्ट आहे. आता बघा, तुम्ही जर प्रॉपर जर समजा आता बघितलं असेल, एकदम व्यवस्थित बघा बेटा, एकदम व्यवस्थित. आता तुम्हाला आमच्या त्रुट्या सांगतो, असं त्रुट्या दाखवायला नको, पण बघा बेटा, तुम्ही बघू शकत असाल की आता हा समजा बोर्ड आणि इकडचा बोर्ड आहे बघ, कॉर्नर दोघांची कॉर्नर व्यवस्थित मॅच करा. तुम्हाला थोडंसं खालतीवरती ऑब्झर्व होईल, दिसतंय का? म्हणजे थोडंसं माझा कॅमेरा थोडा टिल्ट झालेला वाटतं, बरोबर आहे. वाटतं तुम्हाला सर्वांना एवढं तेवढं चालतं रे, पण सांगतो बाळांनो. तर तुमचा कॅमेरा थोडासा बघा, दिसतोय माझा कॅमेरा थोडासा टिल्ट झाला बघा. इकडचा भाग जो आहे तो थोडासा वरती आहे आणि इकडचा भाग जो आहे तो थोडासा खालती आहे. वाटतंय का नाही? मग किती अँगलचा डिफरन्स आहे, हा अँगल मला मोजून दाखवा सर. आता काही इथं मी का कोन मापक लावू? इथं कोन मापक लावायला जागा आहे का मला? नाही. मग आता हा अँगल मोजू कस काय? तर या अँग्युलर मेजरमेंट आपण करतो बेटा अँगल गेजेस वरून. तर असे भरपूर सारे वेगवेगळे डिव्हाइसेस वगैरे आहे, वेगवेगळे गेजेस वगैरे आहे, ते वापर करून आपण अँगल मेजर करतो दोन गोष्टीमधला, दोन सरफेस मधला. ठीक आहे ना. त्यानंतर स्क्रू थ्रेड. आता स्क्रू पाहिला तुम्ही, स्क्रू, अरे स्क्रू पाहिला नाही का, स्क्रू कसा आहे स्क्रू, त्याच्यामध्ये बघा बारीक 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 थ्रेड असतात, थ्रेड, त्याला तुम्ही आटे म्हणता, आटे, बरोबर ना. ते बारीक बारीक थ्रेड असतात. तर थ्रेड मधला गॅप कितीचा असतो, मग थ्रेड मध्ये पिच किती आहे, मग कोर डायमीटर किती, नॉमिनल डायमीटर किती, इफेक्टिव्ह डायमीटर किती, मेजर डायमीटर किती. ठीक आहे ना. त्या सर्व गोष्टी आपण बघतो बेटा या स्क्रू मध्ये. नंतर याची पिच किती, स्क्रू थ्रेड, तर याची संपूर्ण टर्मिनॉलॉजी आपल्याला शिकावी लागते. याचं सर्व मेजरमेंट तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर गिअर. गिअर पाहिला ना, गिअर, गिअर पण दात असतं बघा असे आपले. अरे वा गिअर, बरोबर ना. तर हे याला म्हणतात टीथ, याला म्हणतात दात, टीथ. तर या टीथ मध्ये, या टीथचं पण संपूर्ण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं, संपूर्ण मेजरमेंट आपल्याला करायचं बेटा. ठीक आहे ना. की हा टीथ कसा असतो, मग या टीथ स्पेस, टूथ स्पेस काय असतो, मग याच्यामध्ये क्लिअरन्स किती असला पाहिजे, याच्यामध्ये हिस्टर्सिस हायस्टर्सिस किती असला पाहिजे, अडेंडम काय, डिडेंडम काय, पिच सर्कल डायमीटर काय असतो, बरोबर आहे. नंतर रूट काय असतं, नंतर नट काय असतं, या सर्व गोष्टी, रूट आणि नट किंवा क्रिस्ट आणि नट काय असतं, क्रिस्ट आणि रूट काय असतो, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहे बेटा. त्यानंतर सरफेस फिनिश मेजरमेंट. आता बघा, बऱ्याचशा वेळेस तुम्ही बघायला गेला असाल तर समजा बघा, तुम्ही समजा
भिंत माहिती ना, भिंत, घरातली भिंत, घरातल्या भिंतीला हात लावा आणि भिंतीला बाहेरून हात लावा, म्हणजे बाहेरच्या भिंतीला हात लावा, तर बाहेरची भिंत थोडीशी खरबडी वाटते आणि मधली भिंत एकदम अशी मऊ मऊ वाटते. का बरं? कारण मध्ये आपण वॉलपुट्टी वगैरे करतो, बरोबर आहे, छान छान सुंदर सुंदर कलही करतो, वॉलपुट्टी वगैरे करतो, तर मधली थोडी फिनिश थोडा चांगला असतो ॲज कम्पेअर टू बाहेरचा. मग ही सरफेस फिनिश आपल्याला मोजता येते का? हो बेटा, मोजता येते. तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण ज्यावेळेस आहे ना, एखादं समजा मटेरियल आपण कापलं, तर कापल्यानंतर ती सरफेस फिनिश थोडीशी खराब होते. मग ती सरफेस फिनिश प्रॉपर आहे किंवा नाही आहे, तर हे मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा काही युनिट्स आहे, काही समजा आपले डिव्हाइसेस आहे, त्याचा वापर करून आपण सरफेस फिनिश सुद्धा मेजर वगैरे करू शकतो बाळांनो. ठीक आहे ना. तर हे सर्व एकदम मोठं चॅप्टर तुमचं आहे बेटा. 20 मार्क्सला हे तुमचं चॅप्टर असणार आहे. 20 मार्कांना चॅप्टर बेटा, मजाची गोष्ट नाहीये. ठीक आहे ना. त्यानंतर बेटा डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट कशा प्रकारे मेजर केलं जातं. नंतर टेम्परेचर कसं मेजर करतात. इथं आम्हाला लय आवडतं सर टेम्परेचर. तर टेम्परेचर मेजर करण्याचे वेगवेगळे डिव्हाइसेस कोणते आहे, ते डिव्हाइस कसे वर्क करतात. मग फ्लो कसा मेजर करतात. पाण्याचा फ्लो जोरात येतोय डायरेक्टली, ठीक आहे ना, नदी जोरात वाहते, मग त्या पाण्याचा फ्लो रोटामीटरने कसा मेजर करतात. अॅनेमोमीटर काय असतं, बरोबर आहे. हे असे सर्व वेगवेगळे जे डिव्हाइस आहे बेटा, एकदम हायर लेवलचे जे डिव्हाइस आहे बेटा, हे कशा प्रकारे वर्क करतात, कशा प्रकारे चालतात, ते त्यांचं वर्किंग कन्स्ट्रक्शन आणि ते कशा प्रकारे पेपरात लिहिलं की आम्हाला चांगले चांगले मार्क मिळतील, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहे. 14 मार्क्सचे तुमचं चॅप्टर असणार आहे. त्यानंतर बेटा आपलं मायसेलनियस मेजरमेंट. मग यामध्ये काय की सुरलेल्या सर्व गोष्टी, आता याच्यामध्ये आपण ज्या ज्या मेजर करायचं राहून गेलेलं आहे ना आपलं, त्या सर्व आपल्याला मेजर करायचं बेटा या 5th नंबरच्या चॅप्टरमध्ये. मग त्यामध्ये आपल्याला काय काय मेजर करायचं आहे सर. बघा, मायसेलनियस मेजरमेंटमध्ये आपल्याला साऊंड, आवाज मेजर करायचा आहे. अरे मी किती जोरात बोलतोय, हळू बोलतोय का, जोरात बोलतोय का, तर आवाजाची कॅपॅसिटी, हा साऊंड किती डेसिबल मध्ये आहे, साऊंड मेजरमेंट करायचंय. मग अकाउस्टिक मॅनेजमेंट आपल्याला शिकायचंय. बघा, बऱ्याचशा ठिकाणी बघितलं असेल, आता स्टुडिओ आहे आमचा, आता आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही अशी ना फोम स्पंज असतो ना, स्पंज, तशी फोम आम्ही लावलेली असतं बेटा या ठिकाणी. का बरं? कारण आमचा आवाज जो आहे तो घुमला नको पाहिजे, ठीक आहे ना. तर भरपूर सारी रिकामी कामं करावं लागतात, ठीक आहे ना. त्याला म्हणतात अकाउस्टिक मॅनेजमेंट. काय म्हणतात बेटा? अकाउस्टिक मॅनेजमेंट. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा खाली रूम असेल, खाली रूम, ज्या रूम मध्ये सामान सुमान नाहीये, किंवा एखादं घर वगैरे रिकामं घर, तुम्ही जर गेले, तुमचा आवाज असा घुमतो बघा, तुमचा आवाज का होतो, थोडासा घुमतो, तसा आवाज रूम मध्ये घुमायला नको, यासाठी सुद्धा भरपूर सारं मॅनेजमेंट करावं लागतं बाळांनो. त्याला म्हणतात अकाउस्टिक मॅनेजमेंट. ते सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे जे पण काही उरलं तुमचं, वेलॉसिटी मेजरिंग राहिलं, प्रेशर मेजरमेंट राहिलं, बरोबर आहे, फ्लो मेजरमेंट राहिलं, तर सर्व बरोबर आहे, सर्व तुम्हाला शिकायचं बेटा मायसेलनियस मेजरमेंट या चॅप्टरमध्ये. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं बेटा, ह्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये जेवढे पण काही मेजर करता येण्याजोग्या गोष्टी आहे, फोर्स सुद्धा मेजरमेंट तुम्हाला इथं शिकायचं बेटा, ठीक आहे ना. सर्वचे सर्व म्हणजे इन शॉर्ट पूर्ण मेजरमेंट, नावातच विषयाचं नावच मेजरमेंट आहे बेटा. तर सर्वच्या सर्व तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे, प्रॉपर शिकायचं आहे. तर हा सब्जेक्ट जर ओव्हरऑल बघितला ना बेटा, तर थेरॉटिकल विषय मॅक्सिमम, पण विद्यार्थ्याला का घाबरता माहिती नाही. कारण विद्यार्थ्यांना याचं प्रॉपर कन्स्ट्रक्शनच समजत नाही. ते डिव्हाइस कसं वर्क करतं, कसं चालतं हेच समजत नाही. त्यामुळे भरपूर सारा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत असतो बेटा. तर बघा बाळांनो, आपला जो कोर्सेस आहे, आपले जे ऑनलाईन कोर्सेस आहे बेटा, तर या कोर्सेसमध्ये तुम्हाला प्रॉपर संपूर्ण नॉलेज दिलं जाईल बेटा. संपूर्ण विषय हा व्यवस्थित पद्धतीने शिकवला जाईल. त्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाईल, टेस्ट सिरीज दिली जाईल, IMP क्वेश्चन दिले जाईल, क्रॅश कोर्स दिला जाईल. अरे बाबा, अजून काय देऊ? अरे सर्व दिलं जाईल बेटा, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युलाच्या नोट्स पण दिल्या जाईल, ठीक आहे ना. तुम्ही आता व्हिडिओ वायफाय जिथं भेटलं त्या ठिकाणी जायचं, व्हिडिओ डाउनलोड करून ठेवून द्यायचे, मस्तपैकी घरी बसून आरामात पाहायचं. आहा असं इथे आलं लक्षात. तर बघा बाळांनो, व्हिडिओ डाउनलोड सुद्धा होतील. म्हणजे आता भरपूर सारे फीचर्स मी तुम्हाला दिलेले आहे, इनेबल करून दिलेले आहे, बरोबर आहे. तर तुम्ही याचा फायदा घ्या बाळांनो, ठीक आहे ना. चला असो, तर आय होप सो. आणि याच्यासोबत तुमचा जो ऑनलाईन विषय आहे, याची टेस्ट सिरीज सुद्धा दिली बेटा. MEM ची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. सर्व काही तुम्हाला प्रॉपर दिलं जाईल बेटा. MCQच्या PDF सर्व तुम्हाला दिलं जाईल बेटा, ठीक आहे ना. तर काळजी करू नका, ठीक आहे. तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन. फ्री डेमो लेक्चर एकदा बघा आमचं शिकवणं कसं आहे, ठीक आहे ना. जर आवडलं, मनाला रुतलं, मनाला लागलं, तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर टेन्शन घेऊ नका, सर्व लेक्चर प्रॉपर अपलोड होतील, ठीक आहे ना. एकदम काळजी करू नका, एकदम प्रॉपर राहा. फक्त झालेले लेक्चर व्यवस्थित बघा, नोट्स, रनिंग नोट्स कॅल्क्युलेट, म्हणजे रनिंग नोट्स काढत राहा. आणि ज्या नोट्स वगैरे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच्या सुद्धा त्याला लिहून घ्या किंवा प्रिंट आउट वगैरे काढून घ्या, ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत